नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी लेक्चरवाली या आपल्या लाडक्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मसावी काढण्याच्या सोप्या पद्धती शिकलो. आज आपण शिकणार आहोत सराव संच 13, ज्यामध्ये आपण लसावी काढायला शिकणार आहोत. लसावी काढताना सामायिक आणि असामायिक अशा दोन्ही अवयवांचा गुणाकार करावा लागतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, वही पेन काढा आणि माझ्यासोबत उदाहरणे सोडवायला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न काय आहे बघा, लसावी काढा. आता लसावी काढण्यासाठी आपण उभ्या मांडणीची सोपी पद्धत वापरणार आहोत. बघा प्रश्न पहिला काय आहे रे, 12 आणि 13. तर विद्यार्थी मित्रांनो, चला उभ्या मांडणीमध्ये मी काय करते, लसावी काढण्यासाठी बघा 2 अंक आहेत, तरी इथे लिहिते मी 12 आणि इकडे लिहिते मी 15. चला विद्यार्थी मित्रांनो, 12 आणि 15, 12ला 2 भाग जातो पण 15ला 2 भाग जात नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, 12 आणि 15 3च्या पाड्यात आहेत, म्हणून मी काय करते रे, 3ने सुरुवात करते. लक्षात आलं का? काय होणार आहे बघा, 3 चौक 12, त्यासोबतच 3 5 15. चला विद्यार्थी मित्रांनो, 5 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे 5 हे असेच ठेवूया आणि 4ला 2ने भाग देऊया, म्हणजेच काय येणार आहे, 2 2 4. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता बघा, हे काय आहे रे, 2. ह्याला मी 2ने भाग दिला तर काय येणार आहे, उत्तर 1. आणि इथे काय येणार आहे, 5. काय येणार आहे बघा, 5. 5 एक्के 5, म्हणजे इथं मी काय करते बघा, बे एक्के बे. त्यासोबतच काय येणार आहे बघा, इथं हा 5 असाच खाली उतरून घेते, त्यासोबतच ह्या 5ला आता मी भाग दिला तर काय येणार आहे बघा, 5 एक्के 5. लक्षात आलं का? शेवटी 1 आला. जर तुम्हाला हे करायचं नसेल तर तुम्हाला समजतं की 2ला 2ने भाग जातो तर तुम्ही इथेच थांबवू शकता. लक्षात आलं का? किंवा 5ने भाग जातो तर 5ला 5ने भाग जातो तर तुम्ही इथेच थांबवू शकता. लक्षात आलं का? एवढं पुढे जाण्याची काहीही गरज नसते. लक्षात आलं का? चला विद्यार्थी मित्रांनो, आता बघा 12 आणि 15चा काय लसावी येणार आहेत, तर हे सगळे अवयव काय येणार आहेत, हे सगळे अवयव. लक्षात आलं का? की जे सामायिक आहेत त्यासोबतच असामायिक आहेत. लक्षात आलं का? म्हणून बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय येणार आहे बघा, 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. लक्षात आलं का? 5 दुने 10, 10 दुने 20, 20 त्रिक 60. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जे काही 12 आणि 15चा जो काही लसावी आलेला आहे तो किती आला आहे, 60. सॉरी, मी इथं 30 लिहिले बघा चुकून. किती आला आहे बघा, 60. 5 दुने 10, 10 दुने 20, 20 त्रिक 60. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता उदाहरण क्रमांक 2 काय दिलं बघा, 6, 8 आणि 10. चला आता काय करूया, ह्यालाही 2ने भाग जातो. काय होतो रे, 6, 8, 10ला 2ने भाग जातो तर तो भाग देऊया. चला विद्यार्थी मित्रांनो, काय येणार आहे बघा, 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 पंचे 10. आता इथे काय आला रे, 3 आणि 5 हा काय आहे रे, मूळ संख्या आहे, पण 4ला 2ने भाग जातो, म्हणून पहिल्यांदा मी काय करते बघा, 2 दुने 4. लक्षात आलं का? आता बघा 3 एक्के 3, म्हणजे हे 3 असेच येणार आहे, हे 5 असेच येणार आहेत. लक्षात आलं का? आता सामायिक अवयव कोणते आहेत, की हे दोघांमधले हे सामायिक अवयव आहेत आणि ह्या 2 काय आहेत रे, मूळ संख्या आहेत. लक्षात आलं का? म्हणजे जे काही सामायिक आणि असामायिक जे काही अवयव आहेत त्यांचा आपल्याला गुणाकार करावा लागतो. चला करूया बघा. तर काय काय येणार आहे बघा, 2 गुणिले 2 गुणिले त्यासोबतच हे 3 गुणिले 2 गुणिले 5. चला विद्यार्थी मित्रांनो, काय येणार आहे, 5 दुने 10, 10 त्रिक 30, 30 दुने 60, 60 गुणिले 2 काय येणार आहे, 120. काय येणार आहे, 120. म्हणजे 6, 8 आणि 10चा जो काही लसावी आहे तो किती आला, 120. आहे का नाही सोपं? त्यासोबतच आता जे काही पुढील उदाहरण आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरं उदाहरण इकडे गेलेलं आहे. लक्षात आलं का? आणि हे 4थं आणि हे 5वं उदाहरण आहे, थोडंसं पुढे मागे झालेलं आहे. तर बघा आता तिसऱ्या उदाहरणामध्ये आपण सोडूया. बघा हे काय आहे, इथे आहे 10, इकडे आहे 15 आणि इकडे काय आहे 20. चला विद्यार्थी मित्रांनो, जर मी भाग दिला तर काय येणार आहे बघा, 0 5 0, म्हणून 5ने भाग देऊया तर काय येणार आहे बघा, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20. चला विद्यार्थी मित्रांनो, 2 आणि 4 ही संख्या आली तर आपल्याला 2ने भाग द्यावा लागेल, म्हणजेच काय येणार आहे, 2 एक्के 2, 3 आहे तसाच आणि 2 दुने 4. चला विद्यार्थी मित्रांनो, आता बघा आपल्याला काय भेटले रे, जे काही अवयव आहेत तर हे काय आहेत बघा,
5 गुणिले 2 त्यासोबतच हा 1, 1ला कोणत्याही संख्येनं गुणलं तर उत्तर 1 येतं. म्हणून 1 न लिहिता मी काय करते बघा, पुढची संख्या घेते. 3 गुणिले 2. लक्षात आलं का? 5 दुने 10, 10 त्रिक 30 आणि 30 गुणिले 2 काय आलं रे? 60. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जे काही 10, 15, 20 यांचा लसावी काय आला बघा? 60. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपं आहे. ज्या काही आपल्याला संख्या दिल्या त्यांना आपल्याला फक्त काय करायचं असतो रे? भाग द्यायचा. आणि मसावी काढताना आपण काय करत होतो? सामायिक अवयव घेत होतो. पण इथं सामायिक अवयव न घेता सामायिक आणि असामायिक म्हणजे जे काही पूर्ण संख्या आहेत ह्या पूर्ण संख्यांचा गुणाकार घ्यायचा असतो. लक्षात आलं का? चला आता पुढील उदाहरण काय आहे बघा? 45 आणि 86. चला, इथं लिहिलं मी 45 आणि इथं लिहिलं मी 86. 45ला 2ने भाग जात नाही म्हणून आपण काय करूया? 86ला भाग देऊया. 45 हे असेच लिहून घेऊया. लक्षात आलं का? म्हणजे काय येणार आहे बघा? 2 चौक 8 त्यासोबतच काय येणार आहे? 2 त्रिक 6. विद्यार्थी मित्रांनो, इथे आले 45, इथे आले 43. लक्षात आलं का? आता 45ला भाग जातो पण 43ला भाग जात नाही. तर आपण पहिल्यांदा 45ला भाग देऊया. तर ते काय येणार आहे बघा? 3ने भाग दिला तर काय येणार आहे? 3 1 3. 4तून 3 गेले उरला 1. म्हणजेच काय येणार आहे? 3 5 15. 43 आहे तसेच, कारण 43 ही काय आहे बघा? मूळ संख्या. ती कुणाच्याच पाड्यात येत नाही. ह्या 15ला भाग जातो. कशाने जातो रे? 3 5 15. काय जातो? 3 5 15. आता हे राहिले 43. काय राहिले? 43. आता बघा विद्यार्थी मित्रांनो की इथे तुम्हाला दिसतंय 45 आणि 86 ह्यामध्ये काय आलं रे? एक मूळ संख्या आली. तर अशा वेळी जर तुम्हाला कोणताही सामायिक अवयव नसेल तर आपण 2 संख्यांचा काय करायचा असतो रे? गुणाकार. लसावी म्हणजे काय असतो? 2 संख्यांचा गुणाकार. चला आता जे काही 45 आणि 86चा लसावी काढूया. काय येणार आहेत बघा? तर इथे येणार आहे 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 43. काय येणार आहे? 43. बघा काय करूया? 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 45 गुणिले 2 90. काय येणार आहे? 90. आता 43 गुणिले 90 करूया. गुणिले 90 ही त्याला 0. 9 त्रिक 2707. हातचा आला 2. 9 त्रिक 27, 9 चौक 36. 36 अधिक 2 36, 37 38. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही लसावी आला तो किती आला बघा? 3870. लक्षात आलं का? काय आला लसावी? 3870. चला आता जे काही पुढील उदाहरण आहे तर ते काय येणार आहे बघा? तर ते आहे 18 आणि 32. चला उदाहरण सोडवूया. बघा 18 आणि 32 हे कुणाच्या पाड्यात येतात? तर ते येतात 18 हे 3च्याही पाड्यात आहेत, 2च्याही पाड्यात आहेत, त्यासोबतच 32. 32ला फक्त 2ने भाग जातो. लक्षात आलं का? म्हणून इथे काय होणार आहे बघा? 18 आणि इथे काय येणार आहे? 32. चला 92 18 त्यासोबत 2 1 2. 3तून 2 गेला उरला 1. 2 सख 12. आता इथे आले 9, इकडे आले 16. पुन्हा काय करूया विद्यार्थी मित्रांनो? फक्त 2ने 16ला भाग देऊया. म्हणजेच काय होणार आहे बघा? 2 8 16. हे 9 आहे तसेच लिहिते. का? कारण इथे 2ने पुन्हा भाग जातो. लक्षात आलं का? मग काय करायचं? 2 चौक 8. पुन्हा आले 4, 2ने भाग जातो. 2 2 4. आता विद्यार्थी मित्रांनो इथे 2 आला म्हणजेच काय होणार आहे? 2 1 2. आता मी काय करते? हे 9 खालीपर्यंत उतरवून घेते. लक्षात आलं का? आता मी ह्याला 3ने भाग देऊ शकते. काय येणार आहे? 3 त्रिक 9. काय येणार आहे? 3 त्रिक 9. लक्षात आलं का? आता 18 आणि 32चा जो काही लसावी आहे तो काय येणार आहे बघा? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 2. लक्षात आलं का? हे सगळे अवयव इथे लिहायचे आणि त्यांचा करायचा गुणाकार. काय येणार आहे? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 2. चला काय येणार आहे बघा? 2 2 4 4 2 8 8 2 16. लक्षात आलं का? इथे लिहिते 16. त्यासोबतच 3 त्रिक 9 9 2 18. काय येणार आहे? 9 2 18 गुणिले 18 केलं तर काय येणार आहे? 18 सक 108. म्हणजे इथं आले 8, इथे काय झाले रे? 10. 18 1
18 अधिक 10, 18 अधिक 10 काय आले रे 28. काय आले 28. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 18 आणि 32चा जो काही लसावी आहे तो किती आला बघा 288. किती आला 288. लक्षात आलं का? त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आता पुढील जे गणित आहे ते काय आहे बघा 15, 30, 90. चला काय करूया, ह्यांना भाग देऊया. इथं लिहायचं आहे 15, इथे लिहायचं आहे 30 आणि इथे काय लिहायचं आहे 90. चला विद्यार्थी मित्रांनो हे काय आहेत रे की 3च्या पाड्यामध्ये 15 आहेत, 3ने 30ला भाग जाऊ शकतो 90ला, म्हणून मी काय करते 3ने भाग देते. तर काय येणार आहे बघा 3 5 15, 3 10 30 आणि 3 त्रिक 9 म्हणजे इथं आले 30. आता मी काय केलं रे 5ने भाग देते म्हणजेच काय येणार आहे 5 1 5, 5 2 10, 5 6 30. विद्यार्थी मित्रांनो इथं आला 1 आणि इथं 2 आणि 6. मग मी काय करते 2ने भाग देते म्हणजेच काय येणार आहे बे 1 बे, बे त्रिक 6. हा 1 आहे तसं इथं लिहून घेते. लक्षात आलं का? चला आता जे काही लसावी आहे तो काढूया. तो काय येणार आहे बघा 3 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले आता 1 गुणिले 1 म्हणजेच काय येणार आहे जे आहे तीच संख्या. लक्षात आलं का? म्हणून इथं काय येणार आहे 3. चला आता हा गुणाकार करूया. काय येणार आहे 5 त्रिक 15, 15 दुने काय येणार आहे 30 आणि 30 त्रिक 90 म्हणजेच उत्तर काय आलं बघा 90. लक्षात आलं का? चला आता पुढे काय आहे बघा 7वं उदाहरण आहे 105 आणि 195. चला ह्यालाही भाग देऊया. कशाने भाग जाईल विद्यार्थी मित्रांनो? तर 5 आणि 1 काय आलं रे 6. त्यासोबतच 5 आणि 1 6 अधिक 9, 6 अधिक 9 काय येणार आहे 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे ह्याला 3ने भाग जाऊ शकतो कारण अंकांची बेरीज किती आली रे 15. इथे मी 3ची कसोटी वापरली तर काय होतो रे दोन्ही संख्यांना 3ने भाग जातो म्हणून मी ते 5ने भाग न लावता पहिल्यांदा 3ने भाग लावते. तर काय येणार आहे बघा 3 त्रिक 9, 10तून 9 गेला उरला 1, 3 5 15. त्यासोबतच काय येणार आहे बघा 3 5 15, 3 सख 18, 19मधून 18 गेला उरला 1, 3 5 15. इथं आले 35, इथं आले 65. आता मी 5ने भाग लावू शकते म्हणजे काय येणार आहे 5 7 35. त्यासोबतच 5 1 5, 6तून 5 गेला उरला 1, 5 त्रिक 15. आता जर आपण पाहिलं तर ह्या दोन्ही संख्या कशा आहेत रे 7 आणि 13 ह्या मूळ आहेत म्हणून काय होईल हे आहे तसंच मी ठेवलं. लक्षात आलं का? चला आता काय करायचं आहे बघा 3 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 13. चला विद्यार्थी मित्रांनो आता जर बघा काय केले 13 7 काय येणार आहे 13 7 91, 91 गुणिले 5 त्रिक 15, 5 त्रिक 15. बघा 15 1 15 इथे आले 5 चा गेला 1. लक्षात आलं का? 15 9 35 असे 35 असे अधिक 1 किती आलं ते 136. काय आले 136. तर विद्यार्थी मित्रांनो ह्याचा जो काही लसावी येणार आहे तो काय येणार आहे 1365. काय येणार आहे 1365. त्यासोबतच आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा 12 15 आणि 45. चला विद्यार्थी मित्रांनो आता काय करूया बघा की 5 आणि 4 9, 5 आणि 1 6 म्हणजे 12 आणि 15 3च्या पाड्यात आहे पण 45ला 3ने भाग जाऊ शकतो का? हो. चला भाग देऊया 3ने. 3 चौक 12, 3 5 15, 3 1 3, 4तून 3 गेल्या उरला 1, 3 5 15. विद्यार्थी मित्रांनो इथे 5 आणि 15 आहे, इथे 4 आहे. पुन्हा मी काय करते रे 3ने भाग दिला तर काय येणार आहे बघा 3 5 15, 3 5 15. हे 4 आहे तसेच लिहिते, हे 5 आहे तसेच लिहिते. आता काय होईल हा 4 आहे ह्या 4ला पहिल्यांदा भाग लावून घेते म्हणजेच काय 2 2 4 हे 5 आहे तसेच खाली लिहून घेतले. आणि आता मी काय केलं रे ह्या 5ला भाग दिला तर काय येणार आहे बघा 5 1 5, 5 1 5 आणि इथं राहिला 2. इथं काय राहिला 2. चला विद्यार्थी मित्रांनो आता काय करायचं आहे ह्या सगळ्यांचा करायचा आहे गुणाकार. चला करूया. काय येणार आहे बघा 3 गुणिले 2
गुणिले 3 गुणिले 5 गुणिले हे 2. चला 3 दुने 6, 6 त्रिक 18, 18 पंचे 90 आणि 90 गुणिले 2 काय आले 180. काय आले 180. लक्षात आलं का? चला आता जे काही पुढील उदाहरण आहे तर ते काय आहे बघा 63 आणि 81. चला ह्याला भाग देऊया. 2ने भाग जाणार नाही मग 3ने जाईल का? 6 आणि 3 काय झाले रे 9 जाऊ शकतो. 8 आणि 1 9 म्हणजे ह्याला 3ने भाग जाईल. 63 आणि 81. चला विद्यार्थी मित्रांनो बघा 3ने भाग दिला तर काय येणार आहे बघा 3 दुने 6. लक्षात आलं का? 3 एके 3. त्यासोबतच 3 दुने 6, 8तून 6 गेले उरले 2 म्हणजे इथं आला 2. 3 7 21 काय येणार आहे 3 7 21. इथं आले 21 आणि 27. इथे पुन्हा 3ने भाग जातो म्हणजेच काय येणार आहे 3 7 21 आणि 3 9 27. आता बघा विद्यार्थी मित्रांनो इथे 7 ही मूळ संख्या आहे पण 9ला 3ने भाग जातो म्हणजेच काय येणार आहे 3 त्रिक 9. हे 7 असेच उतरून घेतले. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आता मी ह्यांचा गुणाकार केला तर काय येणार आहे बघा 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 3. बघा विद्यार्थी मित्रांनो काय येणार आहे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. इथं मी 27 घेते. त्यासोबतच गुणिले 7 त्रिक 21. 21 आपण भाग देऊ शकतो का? तर हो. काय येणार आहे बघा 21 7 21 7 147 म्हणजे इथं आले 7 इथं गेले 14. 21 दुने काय येतात रे 42. 42 अधिक 14 काय येणार आहे 4 अधिक 2 6, 4 आणि 1 5 म्हणजे हे आले 56. काय आले बघा 56. तर विद्यार्थी मित्रांनो जो काही 63 आणि 81चा जो काही लसावी आहे तो काय आला 567. काय आला 567. त्यासोबतच आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा 18 36 आणि 27. चला विद्यार्थी मित्रांनो आता काय होईल बघा की ह्याला 3ने भाग जाईल. त्यासोबतच ह्यालाही 3ने भाग जाईल. त्यासोबतच काय होणार आहे 7 आणि 2 9 3ने भाग जाईल म्हणून इथे 3ने भाग देते. तर काय येणार आहे बघा 6 त्रिक 18 किंवा 3 सक 18. त्यासोबतच 3 एके 3, 3 दुने 6. त्यासोबतच 3 9 27. चला विद्यार्थी मित्रांनो आता 3ने भाग देऊया. काय होणार आहे बघा 3 दुने 6, 3 चुक 12, 3 त्रिक 9. आता विद्यार्थी मित्रांनो इथं पाहिलं तर 2 आणि 4 आले मग 2ने भाग देऊया. येणार आहे बेके बे दुने 4. हा 3 आहे तसाच. चला आता काय करायचं लसावी काढण्यासाठी ह्या सगळ्या जे काही अवयव आहेत त्यांचा गुणाकार करून टाकूया. काय येणार आहे 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. चला 3 त्रिक 9, 9 दुने 18, 18 दुने काय आले रे 36. 36 गुणिले 3 इथे करूया 36 गुणिले 3, 3 सक 1800, 8 हातचा गेला 1 3 त्रिक 9 आणि अधिक 1 10 म्हणजे उत्तर किती आलं बघा 108. काय आलं 108. तर विद्यार्थी मित्रांनो पहिली जी काही प्रश्न होता की लसावी काढा एकूण 10 उदाहरणे आपण इथे स्टेप बाय स्टेप सोडवलेत. लक्षात आलं का? त्यासोबतच आता आपल्याला दुसरा प्रश्न सोडवायचा आहे आणि ह्यामध्ये प्रश्न दुसरा काय विचारला आहे बघा खाली दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा. त्यांच्या गुणाकार हा दिलेल्या 2 संख्यांच्या गुणाकारा इतका एवढा असतो याचा पडताळा घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो धडा शिकवताना धड्याच्या शेवटी मी तुम्हाला सांगितलं होतं की स्पर्धा परीक्षा असू दे स्कॉलरशिप असू दे किंवा तुमचं शालेय परीक्षा ह्यामध्ये हा नियम येतो कोणता की 2 संख्यांचा गुणाकार हा काय असतो रे की 2 संख्यांच्या गुणाकारा इतका त्यांचा मसावी आणि लसावी असतो. लक्षात आलं का? पहिल्यांदा इथे काय करते मी तो नियम लिहिते म्हणजे तुम्हाला थोडंसं क्लिक होईल. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा व्हिडिओला नक्की भेट द्या. तर काय आहे बघा नियम तर तो नियम आहे बघा मसावी गुणिले लसावी बरोबर काय येतो रे 2 संख्यांचा गुणाकार. काय येतो
दोन संख्यांचा गुणाकार. हा नियम आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, हा नियम पडताळून पाहण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, ह्या दोन संख्यांचा लसावी आणि मसावी काढावा लागेल. मग त्यांचा गुणाकार करावा लागेल. त्यासोबतच ह्या दोन संख्यांचा गुणाकार करावा लागेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे संख्या काय आहे बघा, 32 आणि 37. विद्यार्थी मित्रांनो, 37 ही काय आहे रे, मूळ संख्या आहे. त्यामुळे काय होणार आहे बघा, ह्या दोघांमधलाही सामायिक अवयव जर मी 32ला भाग दिला तरी 37चा अवयव काय येणार आहेत, 1. मग ह्यांचा मसावी आपल्याला काय भेटणार आहे बघा, 1. लक्षात आलं का. आणि लसावी काय असतो रे, ह्या दोन संख्यांचा गुणाकार. बघा मी इथे काय करते बघा, ही मूळ संख्या असल्यामुळे मी काय करते की भाग देते. काय येणार आहे बघा, 32 आणि इथे येणार आहे 37. कारण ह्यांच्यातले सामायिक अवयव म्हणजेच काय असतो आपला मसावी. म्हणजेच काय होणार आहे बघा, 32 एक्के 32 आणि 37 एक्के 37. लक्षात आलं का. यावरून मी काय म्हणलं बघा, ह्या मसावी काय येणार आहे, मसावी आला 1. मसावी काय आला 1. त्यासोबतच असं आता मी लसावी काढला. काय काढला बघा, लसावी. लसावी काय असतो रे, ह्या दोघांचा गुणाकार आहे. मी इथे बाजूला गुणाकार करू का, माझ्याकडे बघा, इथे मी काय केला, गुणाकार केला. काय येणार आहे बघा, 32 गुणिले 37. काय येणार आहे, 32 गुणिले 37. चला काय येणार आहे बघा, 7 दुणे 14, 4. हातचा गेला 1. लक्षात आलं का. 7 त्रिक 21, 21 अधिक 1 22. 7 न गुण म्हणून 0. 3 दुणे 6, 3 त्रिक 9. चला विद्यार्थी मित्रांनो, बेरीज केली तर काय येणार आहे, 4, 6 आणि 2 8. काय आले 8. 9 आणि 2 11. काय आले बघा 11. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जो काही लसावी आला तो किती आला बघा, 1184. काय आला बघा, 1184 म्हणजे 1184. लक्षात आलं का. मसावी आला 1. कारण 37 काय आहे रे, मूळ संख्या. म्हणून मी 32चे अवयव न काढता काय केले रे, डायरेक्टली 1 घेतला लसावी. लक्षात आलं का. मसावी कारण दोघांचाही सामायिक अवयव काय येणार आहे, 1च. त्यासोबतच लसावी आला 1184. आता बघा, दोन संख्यांचा गुणाकार, हे ते दोन्हीही संख्या मी घेतल्या तर ते किती येणार आहे, 1184. तर मी लिहून घेते, दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्यांचा गुणाकार किती आला विद्यार्थी मित्रांनो, तो आत्ताच आपण काढलं. काय आलं बघा की 1184. काय काढलं बघा, 1184. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जो काही आपला नियम आहे तो काय आहे बघा, की मसावी गुणिले लसावी. इथे बघा फक्त मी लिहिते म गुणिले ल बरोबर दोन संख्यांचा गुणाकार लिहिते. दोन संख्यांचा गुणाकार काय घेतला बघा, दोन संख्यांचा गुणाकार. तर काय येणार आहे बघा, तो आता मसावी किती आला, 1 गुणिले लसावी किती आला, 1184. बरोबर दोन संख्यांचा गुणाकार किती आला, 1184. विद्यार्थी मित्रांनो, जर मी 1184ला 1 न गुणलं तर काय फरक पडणार आहे का, नाही, तीच संख्या राहणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो बघा, दोन्ही बाजू काय आल्या, समान आहे का नाही. हा नियम इथे काय झाला बघा, मसावी गुणिले लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. लक्षात आलं का. त्यासोबतच आता जे काही दुसरं उदाहरण आहे, दुसऱ्या उदाहरणामध्येही आपल्याला काय दिसतंय, जर मी ह्याचे अवयव काढले तर काय येणार आहे बघा, इथे आहे 46 आणि इथे काय आहे 51. काय आहे 51. आणि मी काय केलं बघा, जर 2ने 46ला भाग दिला तर 51ला काय होणार आहे, 3ने भाग जाणार. पहिल्यांदा मी 2ने भाग देते तर काय येणार आहे, 2 दुणे 4, 2 त्रिक 6. लक्षात आलं का. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आता इथं आले 23 आणि इथं आता 51ला भाग देण्यासाठी मी काय करते रे, 3 भाग देते. तर काय येणार आहे, 3 एक्के 3, 5तून 3 गेले उरले 2, 3 7 21.
इथे आले 23, इथे आले 17. तर विद्यार्थी मित्रांनो, आता 23 हे कुणाच्या पाड्यात आहेत का? तर 23 हे कुणाच्याही पाड्यात नाही आहेत किंवा 17 ही कुणाच्या पाड्यात नाहीत, कारण हे काय आहेत रे? मूळ संख्या. काय आहेत? मूळ संख्या. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इथे कोणताही सामायिक अवयव आलेला नाही. लक्षात आलं का? म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आता मी काय घेतलं बघा, जो काही मसावी, जसं पहिल्या उदाहरणामध्ये 37 ही काय होती बघा? मूळ संख्या होती. पण इथे काय आहे बघा, जे काही अवयव आलेत हे मूळ आहेत आणि त्यामुळे ह्यांचा जे काही सामायिक अवयव आहे 46 आणि 51चा, तो काय येणार आहे बघा? तर 2 गुणिले 23, 2 गुणिले 23 गुणिले 1, हे काय झाले? 46चे अवयव. हे काय झाले? 46चे अवयव. त्यासोबतच 51चे काय अवयव झाले बघा, की 3 गुणिले 17. काय झाले? 3 गुणिले 17 गुणिले 1. ह्या दोघांमध्येही सामायिक अवयव आहेत का? नाही. मग तो सामायिक अवयव काय आहे रे? तर तो आहे बघा 1. म्हणून ह्यांचा मसावी काय आला? मसावी आला 1. काय आला? मसावी आला 1. लक्षात आलं का? त्यासोबतच आता लसावी काढण्यासाठी काय करायचे रे? जे काही हे अवयव आहेत ह्या असामायिक अवयवांचा करायचा आहे गुणाकार. लसावी बरोबर 2 गुणिले 23 गुणिले 3 गुणिले 17. बघा 17 त्रिक काय येणार आहे? 51 गुणिले 23 गुणिले 2. 23 गुणिले 2 काय येणार आहे? 46. चला हा गुणाकार मी जर केला तर काय येणार आहे बघा, की 6 एक्के 6, 6 पंचे 30, इथे आला 0, 4 एक्के 4, 5 चोक 20. चला विद्यार्थी मित्रांनो, ही जर बेरीज केली तर काय येणार आहे? इथे 6, इथे आले 4, इथे आले 3, इथे आले 2. काय आले? 2. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जो काही लसावी आला आहे तो किती आला बघा? 2346. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर मला हे सामायिक अवयव घ्यायचे नसतील तर तुम्ही काय करा, ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार केला तर तो लसावी येतो. लक्षात आलं का? दोन्ही संख्यांचा गुणाकार काय असतो रे? लसावी. चला आता पुन्हा काय करायचं आपल्याला? 2 संख्यांचा गुणाकार करायचा आहे. 2 संख्यांचा गुणाकार किती आला तो पाहायचा आहे. आता इथे वरती मी 2 संख्यांचा गुणाकार करते. काय आहे बघा ते? 46 गुणिले 51. काय आहे? 46 गुणिले 51. 6 एक्के 6, त्यासोबतच 4 एक्के 4, इथे राहिला 0, 5 सक 30, 0 हातचा आला 3, 5 चोक 20, 20 अधिक 3 23. काय आले? 23. आणि जर ह्यांची बेरीज केली तर काय आले बघा? 23 46. म्हणजेच इथं काय आले बघा? 23 46. 2 संख्यांचा गुणाकार आला 23 46. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो काही नियम आहे काय आहे बघा? मसावी गुणिले लसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. इथे पाहूया तो नियम इथे झाला का? 2 संख्यांचा गुणाकार, 2 संख्यांचा गुणाकार. बघा विद्यार्थी मित्रांनो, मसावी किती आला? 1 गुणिले लसावी किती आला बघा? 2346. बरोबर 2 संख्यांचा गुणाकार काय आला रे? 2346. बघा विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही बाजू समान आल्या म्हणून हा नियम इथं काय झाला रे? लागू झाला. लक्षात आलं का? हे इथे आपण पडताळा घेतला. त्यासोबतच आता जे काही तिसरं उदाहरण आहे ते काय आहे बघा? 15 आणि 60. चला आपण पहिल्यांदा काय करूया? इथे भाग देऊया उभी मांडणीनं. इथे मी घेतले 15, इथे घेतले मी 60. चला जर भाग दिला तर काय होईल बघा? 3 5 आणि 1 6. त्यासोबतच म्हणजे 3ने भाग जाऊ शकतो. 3 5 15, 3 2 6, हा उरला 0. चला विद्यार्थी मित्रांनो, आता कशाने भाग जाईल? 5ने भाग जाईल. 5 एक्के 5, 5 चोक 20. चला विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण अवयव लिहून घेऊया म्हणजे तुम्हाला स्पष्ट होईल की पहिले 2 उदाहरणामध्ये आपल्याला काय झालं रे? की मसावी हा नेहमी 1 भेटला. पण आता इथे मसावी आपण काय करूया? काढूया. बघा 15चे जे काही अवयव आले ते काय आले रे? 5 त्रिक 15 म्हणजे 3 गुणिले 5. आणि 60चे जे काही अवयव आले ते काय आले बघा? की 20 त्रिक 60 म्हणजे त्याचे अवयव काय आले बघा?
3 गुणिले 5 गुणिले 4 5 त्रिक 15 5 त्रिक 15 15 चोक 60. लक्षात आलं का? आता बघा ह्यामधील जे काही सामायिक अवयव आहेत तर ते काय आले बघा. दोघांमध्ये इथेही 3 इथेही 3 इथेही 3 इथेही 3 सॉरी इथेही 5 इथेही 5 म्हणजेच मसावी काय आला बघा. मसावी किती आला 3 गुणिले 5 बरोबर काय आला 15. काय आला 15. आणि लसावी काय आला बघा लसावी. विद्यार्थी मित्रांनो इथे मी सगळे सामायिक अवयव घेतलेले आहेत. लक्षात आलं का? हाच मसावी मी इथे घेतला तरीही चालतो. गुणिले राहिला काय फक्त 4 काय येणार आहे 15 चोक 60 म्हणजे लसावी किती आला बघा 60. लक्षात आलं का? जर तुम्हाला हे सगळे अवयव लिहायचे असतील तर इथे सगळे अवयव लिहायचे आणि त्यांचा गुणाकार करायचा. मसावी म्हणजे काय सामायिक अवयव. दोघांमध्येही एकसारखे असणारे अवयव लिहायचे त्यांचा गुणाकार म्हणजे मसावी. पण लसावी म्हणजे काय मसावीसोबतच जे काही राहिलेले अवयव म्हणजे असामायिक अवयव ते लिहिले. चला विद्यार्थी मित्रांनो आता पुढे काय करायचं आहे आपल्याला. ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार म्हणजे 2 संख्यांचा गुणाकार. चला इथे गुणाकार करूया. काय येणार आहे बघा 2 संख्यांचा गुणाकार 15 गुणिले 60 इथे येणार आहे 0. 0नं कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर येतं 0. आणि 15 सख 90 काय येणार आहे 15 सख 90 म्हणजेच 2 संख्यांचा गुणाकार किती आला बघा 900. किती आला 900. आपल्याला नियम पडताळून पाहायचा आहे त्यामुळे इथे काय घेतला बघा मसावी गुणिले लसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. 2 संख्यांचा गुणाकार हा नियम विसरायचा नाही. लक्षात आलं का? चला 2 संख्यांचा गुणाकार किती आहे बघा 900. मसावी किती आला आहे मसावी आला आहे 15 गुणिले लसावी किती आला आहे 60. विद्यार्थी मित्रांनो आत्ताच केले आपण 15 गुणिले 60 म्हणजे किती आले रे 900. दोन्हीही बाजू काय आल्या रे समान. म्हणजेच कोणत्याही 2 संख्यांचा मसावी गुणिले लसावी ह्यांचा गुणाकार काय असतो रे ह्या 2 संख्यांच्या गुणाकारा इतका असतो. लक्षात आलं का? हा नियम इथे समजला का? आता जे काही पुढील 2 उदाहरणे आहेत तेही आपण सोडवूया. काय आहेत बघा की पुढचं उदाहरण आहे 18 आणि 63. चला पुन्हा उभ्या मांडणीने काय करूया भाग देऊया. इथं घेतले 18 इथं घेतले 63. 18ला भाग जातो 3ने पण 63ला जाईल का 6 अधिक 3 9 जाणार. चला 3 सख 18 त्यासोबतच 3 दुने 6 3 एके 3 इथे 6 आहे 21 आहे 3ने भाग देऊया. 3 दुने 6 3 7 21. चला पहिल्यांदा काय करूया दोघांचेही मसावी काढूया. लक्षात आलं का? मसावी म्हणजे काय दोघांमध्येही असणारे अवयव. त्या 18चे काय येणार आहेत बघा 3 त्रिक 9 आणि 9 दुने 18. लक्षात आलं का? हे झाले 18चे. त्यासोबत 63चे काय आले बघा तर 63चे आले बघा 3 त्रिक 3 गुणिले 3 3 त्रिक 9 गुणिले 7 9 7 63. लक्षात आलं का? दोघांमधले ही सामायिक काय आहे बघा इथेही 3 इथेही 3 इथेही 3 इथेही 3 म्हणून मसावी किती आला बघा 3 गुणिले 3 म्हणजे मसावी आला 9. आणि लसावी किती आला बघा की आता लसावी काढूया. लसावी काय येणार आहे की सामायिक अवयवांसोबतच राहिलेले हे 2 असामायिक अवयव. म्हणजेच काय मी काय केले बघा इथे 9 गुणिले 7 गुणिले 2. आता बघा 9 7 63 63 गुणिले 2 इथं करूया 63 गुणिले 2 3 दुने 6 आणि 6 दुने 12 म्हणजे लसावी किती आला 126. लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो? चला आता आपल्याला काय करायचं आहे ह्या 2 संख्यांचा गुणाकार इथे लिहूया बघा 2 संख्यांचा गुणाकार. इथे काय आहे बघा 18 गुणिले 63. बघा 3 8 24 4 हात चाले 2 3 एके 3 अधिक 2 काय आलं रे 5. आता इथं दिला 0 6 8 48चे 8 हात चाला 4
6 एक्के 6 अधिक 4 काय आले 10. ह्या दोघांची जर बेरीज केली तर काय येणार इथे आले 4. 8 आणि 5 13शी 3 हातचाला 1 आणि इथे काय आलं रे 11. किती आले 11. एकाचे एक इथेही एकाचे एक म्हणजे दोन संख्यांचा जो काही गुणाकार आहे तर तो किती आला बघा. तर तो आला 1134. आपल्याला नियम काय सांगितलं बघा. मसावी गुणिले लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्यांचा गुणाकार. चला विद्यार्थी मित्रांनो मसावी किती आहे बघा. तर मसावी आहे 9 गुणिले लसावी किती आहे 126 बरोबर दोन संख्यांचा गुणाकार किती आला 1134. चला काय करूया 9ने काय करूया 126ला गुणूया. बघा काय येणार आहे 9 सख 54शी 4 हातचाला 5 9 दुने 18 18 अधिक 5 18 19 20 21 22 23 23शी 3 हातचाला 2 9 एक्के 9 अधिक 2 म्हणजे 10 आणि 1 11 बरोबर आलं का विद्यार्थी मित्रांनो. इथेही 1134 आणि इथेही काय आलं 1134. मसावी गुणिले लसावी बरोबर काय आला दोन संख्यांचा गुणाकार तेवढाच. आता ह्या व्हिडिओतलं हे शेवटचं गणित आहे तर ते काय आहे बघा 78 आणि 104. चला विद्यार्थी मित्रांनो काय करूया बघा 78 आणि 104ला भाग देऊया. तर काय येणार आहे बघा ह्याला मी भाग दिला 2ने तर काय येणार आहे बघा 42 6 7 6 गेला उरला 1 92 18 इथे आले 39. आता बघा 2 पंचे 10 आणि 2 दुने 4 इथे आले 39 इथे आले 52. तर विद्यार्थी मित्रांनो मी काय केलं बघा की 39 आणि 52 13च्या पाड्यात येतात म्हणून मी काय केलं रे 13नं भाग दिला. तर काय येणार आहे 13 त्रिक 39 आणि 13 चोक 52. चला विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा आपण काय करूया 78चे अवयव लिहूया. 78चे अवयव काय आले बघा 2 गुणिले 3 गुणिले 13 काय आले बघा 2 गुणिले 3 गुणिले 13. त्यासोबतच 104चे अवयव काय आले बघा की इथे आहे 4 4 गुणिले 2 गुणिले काय आले रे 13 काय येणार आहे बघा 2 गुणिले 4 गुणिले 13. ह्यावरून विद्यार्थी मित्रांनो जर आपण मसावी काढला मसावी म्हणजे काय दोन्हीही संख्यांमधले सामायिक अवयव काय आहेत रे तर इथे मला दिसतोय हा 2 त्यासोबतच हा 13 म्हणजेच इथं काय येणार आहे बघा 2 गुणिले 13 काय येणार आहे 2 गुणिले 13. चला विद्यार्थी मित्रांनो 13 दुने काय येणार आहे 26 आणि लसावी काढला तर काय येणार आहे बघा लसावी बरोबर काय येणार आहे हे सगळे अवयव म्हणजेच काय येणार आहे बघा जे काही सामायिक आहेत म्हणजे 2 गुणिले 13 हे सामायिक आहे. त्यासोबतच राहिलेलं असामायिक अवयव काय आहेत 3 गुणिले 4 काय आहे रे 3 गुणिले 4. आता बघा 13 गुणिले 2 26 मला माहीत आहे गुणिले 12 काय घेतले 12 3 चोक 12. आता ह्यांचा जर मी गुणाकार केला तर काय येणार आहे बघा 12 सख काय येणार आहे 72शी 2 हातचा आला 7 12 दुने 24 24 अधिक 7 7 24 25 26 27 28 29 30 31 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जो काही लसावी आला तो किती आला बघा 312 किती आला बघा 312. आता आपल्याला काय करायचं आहे बघा जो काही नियम आहे तो पडताळून पाहायचा. त्या अगोदर आपण काय करूया दोन संख्यांचा गुणाकार घेऊया. दोन संख्यांचा गुणाकार चला दोन संख्यांचा गुणाकार इकडे करून पाहूया काय आहे बघा. तर इथे आहे 104 गुणिले 78. चला विद्यार्थी मित्रांनो जर मी भाग दिला तर काय येणार आहे 8 एक्के 8 आणि 16 8 24 8 चोक 32शी 2 हात चाला 3 8 गुणिले 0 0 इथं 3 आहे तसेच येणार आहे 8 एक्के 8 लक्षात आलं का. आता इथे येणार आहे 0 7 चोक 28 7 एक्के 7 7 14 7 एक्के 21 7 चोक 28 हा 8 हात चाला 2 7 गुणिले 0 0 इथे आहे तो 2 7 एक्के 7. चला जर मी ह्यांची बेरीज केली तर काय येणार आहे बघा 2 8 अधिक 3 8 9 10 11 11शी 1 हात चाला 1 8 अधिक 2 10 आणि 1 11शी 1 हात चाला 1 7 आणि 1 8 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जो काही दोन संख्यांचा गुणाकार आला तो किती आला बघा 8112 काय आला 8112. आता आपल्याला काय करायचं जो काही नियम आहे तो काय आहे बघा मसावी गुणिले लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार काय आहे बघा दोन संख्यांचा
गुणाकार. चला विद्यार्थी मित्रांनो, मसावी किती आला आहे बघा. मसावी आला आहे 26 गुणिले लसावी आला आहे 312 बरोबर 2 संख्यांचा गुणाकार किती आला आहे 8112. 312 गुणिले 26 बघा. 6 दुने 12शी 2. मग अशी 18 लिहिले होतं, लक्षात आलं का. 6 एक्के 6 ने 7, 6 त्रिक 18 काय आले 18. चला आता 2 गुण्या 2 दुने 4, 2 एक्के 2, 3 दुने 6. चला विद्यार्थी मित्रांनो, जर बेरीज केली तर काय येणार आहे 2 7 अधिक 4 7 8 9 10 11 1100 1 हातचाला 1 8 आणि 2 काय आले रे 10 आणि 1 1100 1 हातचाला 1 6 आणि 1 7 आणि 1 8. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ह्या दोघांचा गुणाकार किती आला बघा 8112 बरोबर काय येणार आहे 8112. तर विद्यार्थी मित्रांनो जो काही प्रश्न दुसरा होता काय होता बघा की खाली दिलेल्या ज्या काही संख्यांचा मसावी आणि लसावी काढा आणि काढल्यानंतर जे काही 2 संख्यांचा गुणाकार इतका काय असतो रे त्यांचा मसावी आणि लसावी. तर विद्यार्थी मित्रांनो जर पहिलं उदाहरण पाहिलं तर आपल्याला काय दिसतंय बघा की दोघांचंही काय आलं रे समान आले. दुसऱ्याही उदाहरणात एकूण 5ही उदाहरणामध्ये काय आहेत रे ते दोन्हीही काय आहेत रे समान आहेत. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण तुमचा सराव संच जो काही 13 आहे हा पूर्णपणे सोडून घेतला आहे आणि लसावी कसा काढायचा हे अगदी सोप्या मांडणीने शिकलेलो आहोत. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या धड्याचा शेवटचा भाग म्हणजे सराव संच 14 पाहणार आहोत, ज्यामध्ये शाब्दिक उदाहरणे आहेत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि हो गणिताची सोपी सफर सुरू ठेवण्यासाठी आपल्या मराठी लेक्चरवाली चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.